डीजीसीएचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार असल्याचं कळतंय। डीजीसीए वेबसाईटवरती आपला अहवाल प्रकाशित करणार आहे। एएआयबीने जो एक महिना तपास केला त्यावरती हा अहवाल येणार असल्याचं कळतंय। प्राथमिक अहवालातील मुद्द्यावरती अंतिम अहवाल हा प्रकाशित केला जाणार आहे। आज संध्याकाळी होणार आहे हा संपूर्ण अहवाल प्रकाशित आणि या अहवालामध्ये नेमका कसा तपास करण्यात आला या संदर्भातली सविस्तर अपडेट असण्याची शक्यता आहे। या संदर्भात प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतात। प्रदीप, अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल। डीजीसीएचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळपर्यंत येतोय, नेमके काय अपडेट मिळत आहेत? अगदी बरोबर आहे। खरं तर एआयबी ही जी डीजीसीएची एजन्सी आहे त्याने जवळपास अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेसंदर्भामध्ये एक महिना जो आहे तो तपास केलेला होता। या तपासाच्या आधारे प्राथमिक अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत प्रकाशित होणार आहे। डीजीसीएच्या वेबसाईटवरती हा अहवाल जो आहे तो प्रकाशित केला जाईल। मात्र या अहवालामध्ये प्राथमिक मुद्दे जे आहेत ते असणार आहेत की ते म्हणजे एआयबीच्या एक महिन्याच्या तपासामध्ये जे काही समोर आलेलं आहे त्यातले प्राथमिक मुद्दे जे आहेत ते अहवालामध्ये मांडले जातील। डीजीसीएच्या वेबसाईटवरती हा संध्याकाळी अहवाल जो आहे तो प्रकाशित केला जाईल। मात्र प्राथमिक अहवालामध्ये जे मुद्दे आलेले आहेत नक्की याच्यामध्ये दोषी कोण आहे किंवा हा अपघात कसा झाला याची प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्याला विमान अपघातामध्ये पाहायला मिळेल। मात्र संध्याकाळच्या या अहवालामध्ये नक्की कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश असेल हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्राथमिक अहवालाच्या आधारे अंतिम अहवाल जो आहे तो तयार केला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विमान अपघातामध्ये व्हीसीआर सापडलेलं होतं तो व्हीसीआर अमेरिकेच्या कंपनीनं बनवलेलं होतं। तो व्हीसीआर अमेरिकेमध्येच पाठवायचं की त्याची मदत घेऊन अमेरिकेतले प्रतिनिधी जे आहेत ते भारतामध्ये बोलवायचे आणि दोन पायलट मधला डेटा रेकॉर्डर जो आहे तो हस्तगत करायचा। या संदर्भामधला महत्त्वाचा निर्णय जो आहे तो सामूहिकरित्या वरिष्ठ स्तरावरती विभागाच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो। मात्र जी माहिती प्राथमिक मिळते ती म्हणजे आज संध्याकाळी डीजीसीएचा प्राथमिक अहवाल जो आहे तो प्राप्त होईल। या अहवालामधले प्राथमिक मुद्दे जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। ते म्हणजे व्हीएसआर कंपनी असेल किंवा अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या संदर्भानं जे काही शक्यता उपस्थित केल्या जात आहेत त्याचा अंतर्भाव जो आहे तो आजच्या अहवालामध्ये आहे का, खरं ते पण महत्त्वाचं असणार आहे। आज संध्याकाळी डीजीसीएच्या वेबसाईटवरती हा अहवाल जो आहे तो प्रकाशित केला जाईल। निश्चितच प्रदीप, या अहवालाकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आणखी एक मोठी बातमी ती पाहूयात। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातली मोठी बातमी आहे। व्हीसीआर मध्ये दोन पायलटचं संभाषण रेकॉर्ड होतं। ज्या कंपनीने तो बनवला आहे त्या कंपनीची मदत घेतली जाणार आहे। कंपनीचे अधिकारी भारतात बोलवण्याचे की परदेशात पाठवायचा यावरती एक मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचं कळतंय। डीजीसीएचा प्राथमिक अहवाल एकीकडे आज संध्याकाळी येतोय, मात्र आता दुसरी अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे ज्या कंपनीने व्हीसीआर बनवला त्या कंपनीची मदत घेतली जाणार आहे।